मोठी बातमी भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय। वाटतंय की आम्ही भारत आणि रशियाला गमावलं असं ट्रम्प म्हणाले। चीनमुळे आम्ही भारत आणि रशियाला गमावल्याचं ट्रम्प यांचं मोठं विधान। मोदी, पुतिन, जिनपिंग यांच्या भेटीचे फोटो देखील ट्रम्प यांनी पोस्ट केले। शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आपल्या सोबत जोडले गेलेत। शैलेंद्रजी, नेमक्या या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा? मला असं वाटतं की ट्रम्प यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना याची कल्पना आहे की भारतासारखा देश जो गेल्या 20 वर्षांपासून अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, मग बिल क्लिंटन पासून तर अगदी जॉय बायडन पर्यंत प्रत्येकाने मेहनत करून भारताबरोबरचे जे संबंध होते ते घनिष्ठ बनवलेले होते। भारत हा एकमेव असा देश होता संपूर्ण आशिया खंडामध्ये जो चीनचा सामना करू शकेल, त्यामुळे चीनचा काउंटर वेट म्हणून अमेरिका भारताला प्रमोट करत होती आणि त्या दृष्टिकोनातून तो भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा स्ट्रॅटेजिक पार्टनर बनलेला होता आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या काही व्यक्तिगत कारणांमुळे किंवा अत्यंत चुकीच्या निर्णयांमुळे भारताच्या विरुद्ध ज्या पद्धतीचे शिक्षा म्हणून त्यांच्या विरुद्ध जे 50% टॅरिफची घोषणा केली आणि त्यामुळे भारत हा स्वाभाविकपणे निश्चितपणे दुखावला गेलेला होता आणि केवळ भारतच नाहीये तर आशिया खंडातले अनेक देश याच्यामुळे दुखावले गेलेले होते आणि हे सगळे देश जे डोनाल्ड ट्रम्पच्या चुकीच्या धोरणांमुळे दुखावले गेलेले आहेत ते स्वाभाविकपणे चीनच्या मागे जाताना दिसत आहेत। त्यामुळे एक पद्धतीची जी पोकळी ही निर्माण झालेली आहे ती चीन भरून काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी सगळे साऊथ एशिया मधले म्हणा किंवा मग तुम्ही ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतो असे अनेक देश हे चीनच्या पाठीशी आता उभे राहताना दिसून येतात। एक नवीन ऍक्सिस हा तयार होताना दिसतो। नुकतंच चीनने ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये चीनचा जपानच्या विरुद्ध विजय दिन साजरा केला त्यामध्ये चीनने आपल्या शक्तीचं प्रचंड मोठं प्रदर्शन केलं आणि त्यावेळेला नॉर्थ कोरियाचा किम जोंग असेल, रशियाचे व्लादिमीर पुतिन असतील, पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत आणि शी जिन यांचे चौघांचे त्यांचं एकत्र येणं असते आणि मग त्यानंतर जेव्हा शांघाय सहकार्य संघटनेची बैठक झाली त्यावेळेला मोदी असतील, त्याच्यानंतर व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग तिघं एकत्र येणं, तिघातल्या चर्चा आणि संपूर्ण वेस्टर्न मीडियानी अमेरिकनमध्ये याची चर्चा सुरू झाली। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षामधनं टीका सुरू झाली की भारतासारखा एक अत्यंत महत्वाचा देश तुम्ही गमावता आहात आणि त्यामुळे मला असं वाटतं की ट्रम्प यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। ट्रम्प यांनी आता स्वतः पुढाकार घेणं आणि हा जो डॅमेज झालाय भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये त्याला दूर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी पुढाकार खुद्द ट्रम्प यांना घ्यावा लागणार आहे। निश्चितच, पण शैलेंद्र सर, आतापर्यंत जर आपण ट्रम्प यांची भूमिका बदलली तर सातत्याने ते भूमिका बदलत असतात। म्हणजे एक स्टेटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी वेगळी भूमिका घेतली जाते। मग हा त्यांनी पोस्ट केलेला फोटो म्हणजे फक्त आता भारत ज्या आक्रमकतेने इतर देशांशी आपले चांगले संबंध जुळवतोय त्यासाठीच हे डोनाल्ड ट्रम्प यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की त्यामागे सुद्धा त्यांची काही वेगळी भूमिका किंवा स्ट्रॅटेजी असू शकते? नाही, यामागे एकतर त्यांनी भारताला जी पनिशमेंट म्हणून जे ऍडिशनल 25% लावलंय रशियन ऑइल परचेस केलं म्हणून त्या संदर्भामध्ये ऑलरेडी अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये या संदर्भामध्ये सुनावणी चालू आहे। डेमोक्रॅटिक पक्षांनी या बाबतीमध्ये अत्यंत स्ट्रॉंग स्टँड घेतलेला आहे की भारतासारख्या देशाला तुम्ही त्रास देता आहात। खुद्द रिपब्लिकन पक्षामधनं त्यांच्याच पक्षामधली त्यांच्या उपराष्ट्राध्यक्षांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत सॉफ्ट आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जरा थोडे आयसोलेट झाल्यासारखे झालेत, अलिप्त झाल्यासारखे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यामुळे दुसरं असं होतं की त्यांना भारतावर दबाव आणून कुठेतरी रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं होतं, पण तसं काही घडताना दिसत नाहीये। उलट ते ज्या ज्या देशांच्या विरुद्ध ऍक्शन घेत आहेत त्या त्या देशांचं कोणते आर्थिक नुकसान न होता ते देश पुढे जाताना दिसत आहेत। आज भारताच्या विरुद्ध भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा या वर्षाच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये 7.8% वरती जाऊन पोहोचला आहे। त्याचप्रमाणे चायनाच्या विषयी देखील आपण असं बघतो एक रिवायवल आहे। रशियाची इकॉनॉमी ही गेल्या 3 वर्षापूर्वी जी होती त्याच्या तुलनेने आता स्ट्रॉंग आहे। त्यामुळे आर्थिक निर्बंधाचा परिणाम होत नाहीये, आयात धोरणाचा परिणाम होत नाहीये, हे त्यांना कळून चुकलेलं आहे। आणि आता मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या ऍडवायझरने हे पण सांगितलं असेल की जेवढी भारताला अमेरिकेची गरज नाहीये तेवढी अमेरिकेला भारताची गरज आहे आणि हे रिअलायझेशन त्यांना व्हायला उशीर लागतो आहे। आता मला असं वाटतं की याच्यामधला एक मार्ग असा आहे की एक स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट करावा लागतो। जसं यापूर्वी अमेरिकेच्या विरुद्ध भारताच्या विरुद्ध अमेरिकेने आर्थिक निर्बंध 1998 मध्ये लावले होते। त्यावेळेला जॉर्ज बुश हे अमेरिकेचे
बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी स्ट्रोप टॅलबोट नावाचे प्रतिनिधी नेमले होते. अच्छा. आता मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी एखादा प्रतिनिधी नेमावा, पंतप्रधान मोदींनी एखादा प्रतिनिधी नेमावा आणि त्यांनी चर्चा करून हा डॅमेज कंट्रोल जो आहे तो रिपेअर करावा. निश्चितच. शैलेंद्र सर, मनपूर्वक धन्यवाद, आपण NDTV मराठीला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.